नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे माझं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये ब्लाऊजवरून मापे घेऊन पेपर कटिंगपासून ते ब्लाऊज पीस कटिंगपर्यंतचा व्हिडिओ मी सांगणार आहे. अगदी सविस्तरपणे सांगणार आहे. तर बघू शकता मी इथे ब्लाऊजचा पाठीमागचा भाग घेतलेला आहे. शोल्डरपासून ते कमरेपर्यंतचा भाग थोडा खेचून धरायचा. तर माझी यात ब्लाऊजची उंची आलेली आहे 12.5 इंच आणि छाती आहे 9.5 इंच. अगदी थोडासा ब्लाऊज खेचून धरायचा, म्हणजे व्यवस्थित आपल्याला माप मिळून जाईल. आणि कमर आहे 8 इंच. तर 32 साईजचा हा ब्लाऊज आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी ब्लाऊजवरून मापे घेते. खूप सोपी पद्धत आहे मंडळी. अशा पद्धतीने एकदा मापं घेऊन बघा, तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजून जाईल. तर मी ब्लाऊजचा मुंडा अशाच पद्धतीने घेते. सगळ्या ब्लाऊजचे मुंडे असेच घेते कस्टमरच्या ब्लाऊजचे. कमरेचा भाग असतो ना, तो मोजून घ्यायचा आणि 1 इंच मार्जिनसाठी आपण घेतो ना, 1 इंच वाढवून घ्यायचा. तर अशा पद्धतीने आपल्याला मुंडा मिळून जाईल. आणि गळा आहे 2.5 इंच आणि शोल्डर आहे 3 इंच. तर मी सगळे ब्लाऊजचे मापे अशाच पद्धतीने घेते. खूप सोपी पद्धत आहे आणि खूप फिटिंगला तर ब्लाऊज खूप छान बसेल. अशा पद्धतीने माप घेऊन बघा. आणि समोरील गळा आहे 5.5 इंच. 5.5 इंच. पाठीमागील मुंड्याचा आणि समोरील मुंड्याचा आकार देत आहे. 1.5 इंचावरती पाठीमागील मुंड्याचा आणि समोरील मुंड्याचा 1 इंचावरती. आणि क्रॉसपट्टी आता मोजून घेत आहे. तर इथे क्रॉसपट्टी आहे 2.25 इंचाची आणि कटोरी आहे 5.25 इंचाची. तर 3 इंचावरती मार्किंग करून घेते. 1/2 इंच आपल्याला सिलाई मार्जिनसाठी लागेल आणि वरच्या साईडने 2.5 इंच आणि कटोरी 5 इंच, 5.25 इंच. आणि मुंड्याच्या साईडने समोरील मुंड्यापासून ते आपल्याला 2 ते 2.5 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे कटोरीच्या मापासाठी. आणि गळ्याच्या साईडने 1 इंचावरती. तर आपण जो मार्किंग केला आहे ना, त्याच्या मधोमध किंवा त्याच्या साईडला आजूबाजूला तरी चालेल. अशा पद्धतीने कटोरीचा माप घेतला ना, खूप व्यवस्थित कटोरी बसेल. एकदा करून बघा. एकदा माझ्या पद्धतीने मापे घेऊन बघा, खूप छान ब्लाऊज बसेल. आता पेपर कटिंग करून घेत आहे. पाठीमागील गळ्याची पाठीमागील साईजची आणि समोरील साईजची पेपर कटिंग करून घेत आहे. आधी समोरील बाजूची कटिंग करत आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी कटिंग करत आहे. समोरील बाजूची कटिंग झालेली आहे. आता पाठीमागील बाजूची कटिंग पाहू. बघू शकता अशा पद्धतीने मी गळाची मापे घेत आहे. इथे आपला गळा जेवढा आहे तेवढा घ्यायचा आणि अर्धा इंच किंवा 1 इंच मार्जिनसाठी सोडायचा. गोल गळा आहे. बघू शकता पाठीमागील भागाची सुद्धा कटिंग झालेली आहे. तर आता आपण बाहीची कटिंग बघूया. तर सर्वात आधी मुंडा मोजून घेऊ. 1/2 इंच सोडून मुंडा मोजून घेऊ. तर इथे माझा मुंडा आलेला आहे 10 इंच. 10 इंचावरती एक निशाणी करून घेते. आणि ब्लाऊजच्या बाहीची मापे असे घेत असते मी डायरेक्टली. बघू शकता बाहीची सुद्धा कटिंग झालेली आहे.
अशा पद्धतीने मी एकाच कस्टमरचे मी पेपर कटिंग करून ठेवत असते आणि जेव्हा ते ब्लाऊज शिवायला आणून टाकतात तेव्हा ते पेपर कटिंग घेऊन मी ब्लाऊज शिवत असते. तर अशा पद्धतीने मी पेपर कटिंग करत असते किंवा कधी कंटाळा आला तर डायरेक्टली कपड्यावरती कटिंग करते. बघू शकता मी 2 ब्लाऊज आले त्या कस्टमरचे, तर एकदाच 2 ब्लाऊजची कटिंग करत आहे. सर्वात आधी मी आता लाईन सरळ करून घेत आहे ब्लाऊज पीसचा. आता जे पेपर कटिंग केले होते ते पेपर कटिंग ब्लाऊजच्या कपड्यावरती ठेवून जशास तसे मार्किंग करून घेते. आणि कटोरीचा भाग मी डायरेक्टली कपड्यावरतीच वाढवून घेते. बघू शकता या साईडला 1.5 इंचावरती आणि समोरच्या साईडला 1 इंचावरती. तर याचा मध्य काढला आणि त्या मध्यापासून 1.5 इंचावरती आता मार्किंग करून घेत आहे. आणि ह्या साईडला अगदी खाली घेतलं तरी चालेल आपल्याला 1 इंचावरती सिलाई मार्जिनसाठी. तर बघू शकता अशा पद्धतीने ही कटोरी खूप व्यवस्थित बसेल, कुठेही चुकणार नाही. सगळ्या पेपर कटिंगचे मार्किंग झालेले आहेत. आता मी कट करून घेते. व्हिडिओ काढायचा होता म्हणून मी पेपर कटिंग करून ब्लाऊज पीसवरती ठेवून ते कटिंग करत आहे, नाहीतर मी असंच डायरेक्टली कपड्यावरती कटिंग करून घेते. त्याचाही व्हिडिओ मी लवकर टाकेन. तुम्हाला हवे आहेत का ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा, मिळून जातील. अगदी 10 मिनिटात पूर्ण ब्लाऊज कटिंग होऊन जाईल तुमचा, पेपर कटिंगपासून ते ब्लाऊज कटिंगपर्यंत. खूप सोपी पद्धत आहे. अशा पद्धतीने एकदा कटिंग करून बघा. जे नवीन आहेत त्यांना तर लवकर समजेल आणि त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप उपयुक्त ठरेल. मी नवीनच चॅनल खोललेला आहे. काहीतरी चुकी झाली असेल तर त्याच्याबद्दल ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि एडिटिंग पण तेवढं व्यवस्थित जमत नाही. तर बघू शकता आता ब्लाऊजचा पीस घेतलेला आहे. त्यावरती जे अस्तरचे कपडे कटिंग करून घेतलेले आहेत ते मी एक एक ठेवून ब्लाऊज पीस कटिंग करून घेते. तर बघू शकता सगळे पार्ट मी ठेवून घेतलेले आहेत. तर कधीही मी कपडा अशीच पद्धतीने ब्लाऊजचा पीस अर्धा किंवा 1 इंच एक्स्ट्रा घेऊन कट करत असते. शिवताना आपल्याला तो ब्लाऊजचा कपडा कमी पडू नये याच्यासाठी. अस्तर आणि ब्लाऊजचा कपडा मी एकाच वेळी कटिंग करते, परंतु व्हिडिओ काढायचा होता त्याच्यामुळे मी सेपरेट काढलेत अस्तर आणि ब्लाऊज. बघू शकता पूर्ण कटिंग झालेली आहे. दोन्ही ब्लाऊजची कटिंग करून घेतलेले आहेत. तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असल्यामुळे काही चुका झाल्या असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, ते सुधारण्याचा मी प्रयत्न करेन.
तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब. बाय.